कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सुनेने कुठला बदल केला पाहिजे स्वभावात? ती बोलते म्हणजे रागवलं ना फुगून बसते, अजिबात काय बोलतच नाही. अच्छा, हो काय? हो, बोलतच नाही. आणि मग तुमचा मुलगा काय करतो? मुलगा काय नाही, त्यानं जास्त नसतोच ना, हा, आम्हीच असतो जास्त. तुमचा मुलगा चांगला आहे ना? बरं, मुलाची बाजू घ्या. हा, पण नाही, सगळं करते ती व्यवस्थित, आमचं व्यवस्था वगैरे एकदम याच्यानं करते. होय ना? मग तुमचा मुलगा कसा आहे? हा, चांगला आहे सगळं. इनी पण घरचं काम सगळं पाट्ट उठून करते, स्वयंपाक करते. त्यांना सकाळी उठलं तरी प्रॉब्लेम आहे. ते बोलतात की सासूबाईंना ते बोलतात की सकाळी सकाळी उठते आणि मग नाही का आम्हाला झोपूनच देत नाही. आता पोरांचे टिफिन वगैरे तुम्ही असतात कितीला उठता? आम्ही 5:30-6ला. ऐका ना, त्यांचं म्हणणं काय, 6 वाजता उठण्याबद्दल त्यांचं ऑब्जेक्शन नाही, पण आतमध्ये जी भांडी वाजतात ना, टाण, 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 टाण. तेच प्रॉब्लेम बरोबर ना? प्रॉब्लेम मग तुम्ही सगळा राग कालचा त्या भांड्यांवर काढता. नाही, पोरांना टिफिन करावं लागतं, त्यामुळे मग सकाळी लवकर उठावं लागतं. मग ते बोलतात की स्वतः एक लवकर उठते आणि सगळं आम्हाला पण लवकर उठून बसवते. त्यांचं असं. पण मला तुमच्या तिघींची एक गोष्ट आवडली की रोज तुम्ही आणि तुम्ही सकाळी उठता आणि सासूबाईंना पहिला गरम गरम चहा. हो, देतो ना. खरी पण मी काय करते, चहा मला चहा देते. सासूबाई इकडे उलट झालं. बरोबर आहे. पण आमच्यात भांडण होते. आमच्या सासूबाईला शुगर आहे ना, आम्ही त्याला गोड चहा पिऊ नको म्हणतात, तरी पण त्याने चहा पितात. मी त्याला चहा करून पिऊ नका म्हणते, तरी पण त्याने पितात. त्यांच्यामुळे आमच्या मिस्टरांचं माझं भांडण होतं. कारण का म्हणजे त्याला गोड खायचं नाहीये, त्यांच्यामुळे आम्ही पण गोड खात नाही. तुमचा प्रॉब्लेम गोड न खाणं आहे का? का सासूबाई गोड खातात? सासूबाई गोड खाऊ नये हे खाऊ नये. अरे, प्रेम करते लेक तुमच्यावर तरी गोड नाही, खातात. त्याने सारखं त्यांनी म्हणते चहा दे चहा- चहा दे चहा दे करतात. त्यांनी उठते उशिरानं, हे मेन गोष्ट आहे. मला मी 5ला उठणार, मला चहा लागते लवकर. त्यांनी म्हणते असं. मग तुम्ही कितीला देता चहा त्यांना? देतच नाही चहा. देतात नाही. तुम्ही तुमच्या सासूबाईंना रोज नाही, चहा? सकाळी उठून मीच चहा देते त्यांना. नाही, सासूबाई आरामात उठतात? नाही नाही, ते पण माझ्या बरोबरच उठतात. मग? उठून माझ्या हातात छान लागतं त्यांना. का हो सासूबाई? ह्यांच्या छान करते ना ती चहा. चहा छान छान करते. करते. आणि लहान मुलं आहेत ना, मला घ्यावं लागतं. पाट 5-5:30ला उठते ते मुलगा छोटा. अरे, अरे, मग तुम्हाला काय मग चहा? ते मुलाला मी घेऊन बसलं तर तिला चहा देणार ना मला, नाहीतर नाही. म्हणजे मुलाला ठेवते तुमच्याकडे आणि मला काम. एका कप चहात काय एवढी कामं करून घेतात? आमच्यात कसं आहे, मी बनवते चहा, सासरे घेऊन जाऊन देतात चहा सासू. 10 वर्षात एकदाही सासूबाई नाही, देत नाही. 4 वाजता देते ना संध्याकाळी. 10 वेळा चहा दिले तर मी पण एकदा देते चहा तिला करून. म्हणजे मी पण करून देते. एकदा हा, डोकं दुखालं ते दुखालं म्हणते चहा तर पी बाई, कमी होत आहे. लई डोकं दुखता येईल. आता बघा, मी त्यांना विचारलं होतं सुनेने कुठला स्वभावात बदल केला पाहिजे. तुम्ही मला सांगा, सासूबाईंनी स्वभावात कुठला बदल केला? माझ्या सासूबाईने जेव्हा आमच्या मिस्टरांचं आणि माझं भांडण होते ना, त्यांनी मलाच ओरडते. मिस्टरांना नाही ओरडत, मला अच्छा, मुलाची बाजू घेता? काय हो, तुम्ही मुलाची का बाजू घेता? मग पहिला सुनाला सांगावं लागते तो. असं नाही, भेदभाव नाही मुलाला करायचा. माहित असतात, मुलाला माहित असतं आमच्या सगळ्यांचा स्वभाव. अरे. त्यांनी आमच्या स्वभावाला मॅच व्हायला आम्ही त्याला ऐका सांगावं ना, लागतं. 2च वर्ष झाली आहेत ना. काय बोला 10 बोला. वर्षात बदल नाही झाले, 2 वर्षात काय काय बदल? बदल? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.